राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DRO आपल्या कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. एक संत महात्माने सांगून गेलेला आहे की जे जे आपणासी ठावे ते ते सांगावे इतरास, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्या वाक्यामध्ये खरंच फार एक महत्वाची बाब आहे. ज्ञान हे देण्यासाठीच असतं आणि जे आपल्याला समजतं ते इतरांना आपण सांगायला पाहिजे. आतापर्यंत मी तुम्हाला हवामानाचे अचूक अंदाजे दिलेत. पाऊस कुठे, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये किती वाजता पडणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. परंतु आज माझं मन भरून येत आहे, कारण जी काही अपेक्षा होती त्या अपेक्षा आपल्या थोड्याशा भंग होणार आहे. यासाठी कारण एवढा मान्सूनचा प्रवास जोरदार चालू होता की अद्भुतरित्याने, आणि हा मान्सून मागील 4-5 वर्षापासून जर बघितलं तर त्याचा जो वेग आहे आणि येण्याचा कालावधी आहे त्या कालावधीपेक्षाही लवकर त्याने ती मजल मारलेली आहे. 10 ते 12 दिवस हा मान्सून आपल्या एशीवर येऊन ठेपलाय. परंतु एशी पर्यंत आलाय, परंतु आता आपल्या गावापर्यंत येणं महत्वाचं होतं. आणि अशातच काय माशी शिंकली काही कळना झालंय. मान्सून थांबलाय आणि हा मान्सून फार विखुरलेल्या स्वरूपामध्ये जून महिन्यामध्ये पडणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी बिलकुलच, ज्यांची कोरडवाहू शेती आहे त्यांनी पेरणीची अजिबातच गडबड करू नये. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी त्यांची जी काही तशा पद्धतीची व्यवस्था आहे ती केली असेल. परंतु जून महिन्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यासारखं ऊन लागणार आहे. जसं मे महिना फारच हसत खेळत गेला, मे महिन्यामध्ये असं वाटलं होतं की फार टेम्परेचर होणार आहे, फार तापमान वाढल, परंतु त्याच्या उलट झालेला आहे की मे महिन्यामध्ये आपण एकदम पावसाळ्यासारखे दिवस अनुभवलेत. व मागील 11 तारखेपासून जो काही पाऊस आपल्या राज्यामध्ये झालाय, या पावसाकडे बघून असं वाटलं की हा पूर्व मान्सून नाही, कदाचित मान्सून सारखाच पाऊस पडलाय. परंतु या महिन्यामध्ये काहीतरी फेरपालट झालाय. जून महिना आपल्याला मे महिन्यासारखा लाभणार आहे. तेव्हा हा संदेश चांगला देतोय की वाईट देतोय, चांगल्यासाठी होय का वाईटसाठी आहे, आता हा प्रत्येकाचा विचाराचा भाग आहे. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती लपवल्याने लपल्या जात नाही. कारण त्या मथारीची मला गोष्ट आठवली की तिला असं वाटत होतं की तिचा कोंबडा डालीखाली जर ठेवला आणि तो आरवला नाही तर सूर्योदयच होत नाही. परंतु ती चुकीची समज होती त्या मथारीची. सूर्य उगायचा तो उगत असतो. निसर्गामध्ये जे काही घडायचं ते घडत असतं. फक्त त्याचा भाकीत आणि त्याचा काही जे लोक असतात ते अभ्यास करतात आणि त्या अभ्यासाचा फायदा इतर सकल जनांना व्हावा हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. म्हणूनच श्री संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे ना, ते जे जे आपणासी ठावे ते सांगावी इतरासी, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्या ब्रीद वाक्याला अनुसरून हा संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे. आणि हा संदेश खरंच फार महत्वाचा असून आपणही शेतकरी असताल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत मात्र आवर्जून पाठवा. व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण हवामानाचा अचूक अंदाजा, पाऊस पडेल किंवा पडणार नाही हे मी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. धन्यवाद.